चल, ही दुसरी बाल्कनी मधून व्ह्यू. हे पाऊस पडतोय समोर. तुला काय बोललो मी? ओ शिट. तो समुद्रात पडत होता तिकडे. ती पुढे आला तू. हा तिकडे तिकडे पडत होता तिकडे. ओके. आता इथे पडतोय. अरे नाईस. व्ह्यू तर इथून जाम भारी आहे. देवला 10 पैकी 20 आहेत. 10 पैकी बस 20. 10 पैकी 20. वाटलं 20 पैकी 10. 10 पैकी 20. 5 मिनिटं पण नाही झाली तर जस्ट दाखवलेला पाऊस इकडे पडत होता. इकडे तर तो हळूहळू तिकडे गेला. हळूहळू पण नाही, झपकन गेला. पुढे पण येतोय आपल्याकडे. झपकन गेला. हळू पण नाही रे. काय गेला फास्ट. टाइमलेसला ठेवलं पाहिजे. तिथपर्यंत पोचला तो पण तिकडे गेला. येईल इथे पण पडेल. अरे आज नको पाऊस यार, प्लीज यार. ते छत्री वित्री काय घेऊन नाही आलोय. आता आपण जात आहोत आरेवारे बीच. येतच आहे. बर्फ पडलाय त्याच्या. हाच आहे ना? नाही आरेवारे बीचला जाऊन येतो. रेनकोट वगैरे पाऊस आला तर. पावसाचा काय भरोसा नाही काय. पावसाचा तर काय. गाड्या आहेत उभ्या. अरे ती डोंबिवलीची बिस्लरीची बॉटल अजून फिरतेच आहे गाडीवरून. ती पण माझ्यासोबत फिरतेच आहे इकडे. रेनकोट आहे. अरे मी ते चेक करतो रेनकोट आहे की नाही. आहे. एक दिवस होतो पण तो पण नाही. आता टायमर नाही करता. म्हणतो तू टायमर करशील तर आरामात तंगड वंगड. आता तू लॉग इन काय असं लॉग इन कशाला आलाच कशाला एवढा खर्च करून लॉग इन करायला येते. अरे वारे बीचला पण निघालेलो आहोत आता. अजून गाडी काढली. आपली भारी. सर काय करा चला चालेल. मोबाईल घेऊया आपण आपल्या खिशात. भेटूयात आपण कॅमेऱ्यावरती. आलो आपण आता इकडे. आहा मी तर काल पण आठवली आहे संध्याकाळी नाही रात्री. त्यापासून चालूच नाही गेली आहे. फुल स्टार्ट करू गेलो. ABS चा पण नाही सगळं. देवा हत्तीला खेचायचा म्हणजे त्रास आहे बाबा. चल आहे बरोबर आहे. हा लागलाय चल. तर हाच रस्ता जातो मंदिराला पण आणि आरेवारे बीचला पण हाच जातो. साहेबांनी मॅप लावलाय का. एक तर इंटरकॉम बंद असल्यामुळे काय बोलता पण येत नाही. हाच रस्ता होतो. लाव ना मग. भाई हा कॉन्फिडन्स हवा जो अजय राव मध्ये. कॉन्फिडेंटली राईड घेतला आणि चाललाय. जसं हाच रस्ता जात ना खाली असं जाऊन तो लेफ्ट येतो तो. हॉटेलला जसं बाहेर निघायचं काय व्ह्यू आहे हा इकडे. काल रात्री तर काय दिसतच नव्हतं. फुल ब्लॅकआउट. आता दिसते. अरे वा वा वा.
वायझर धुतलेलं पाहिजे होतं, विसरलं. ले 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 ले. अरे यार, मला पेट्रोल टाकायचं आहे आता. 51 किलोमीटरच चालले, म्हणजे जाईल अरे वारेला. म्हणजे पेट्रोल पंप भेटला पाहिजे तर वाढते होतील, वाढते. काल अजय दादांनी विचारलंय गाडी कुठून जाते. अजय दादाला पहिला जाऊन दे, मग मी जातो. इझी मक्खन. अजय एकदम स्मूथ गेले दिसा. लाल माती येते सध्या, काय त्रास तर होणार नाही. काय ते थांब, पहिला बघून दे रस्ते का. नाही घे, जा घे. नाही तिथून बघ ना, पुढून तिथून पुढून बघूया. फक्त एवढंच बघायचं की खाली काटे नाहीत ना. आता आमचा ट्यूब असा होता ना रे. अरे भाई साहब, हवा कमी झाली आहे पुढची. एवढा दाबला होता टायर. बसला. पहिल्या गेलो रे. हां सोड. अजून तिरकी आहे का तुझी? अरे माझं वजन जास्त आहे एक साईडला गाडीचं, राईट हँड साईडला. ह्याच्यामुळे गाडमुळे, या गाडमुळे ना वेट आणि इव्हन होतं. एक मिनिट थांब. लाव ना आता स्टँडला ना. हां तेच होतं, स्टँडला होतं. हां बस चल. हां पूर्ण ओढतो दादा, लागला फायनल उभी राहिली. चल.
आता आलो अरे वारे बीच. सनसेट ऑरेंज चालू तेव्हा. अरे वारे मेन पॉइंट. हाय 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 हाय. दृश्य काय हे दृश्य. अरे बापरे तो ब्रिज तर बघा. अरे 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 खतरनाक अद्भुत अद्भुत. पुढे जायचं की मागे थांबायचं तिकडे. सनसेट बघू ना मस्त व्ह्यू आहे. काय हा रोड. अरे मला लाजा खाली होतो. खाली गेला माणूस इथून स्कूटी लावून. अरे कचकी ना कचकी. कोणतरी ठोकले वाटतं इथून जोराच्या. डिचुम धडतीस ठापूम. पुढे थांबूया ना. फोटो काढ नाही ते. फोटो काढू. जाऊन थांबवली. ओके. तर आपण आता आलोय मॅगी खायला. मॅगी बसलो इथे असं बीच. हां बीच फेसिंग मॅगी. काय दिसतंय का आता तर काय नाही दिसतं. काय थोड्या वेळापूर्वी दिसत होतं. बर्मन पण येते. तुम्ही घेऊन आलाय मग चहा बरोबर खायला. तर बघू आता मॅगी वगैरे काय विषय. झालं नाही हे. चला आपली चहा आणि आता मॅगी खाऊन पिऊन चहा पिऊन मॅगी खाऊन झालंय. आणि इथं काळोख झालाय. जरा दिसणार तर नाही सगळं बीच आहे. सगळेच गेले इथून. आता आपणच होतो शेवटी. पण लास्ट इथे पण सगळं बंद करायला आपणच थांबलोय. अरे हो नाही तिकडे आहे चालू आहे. आता फोटो वगैरे काढले ते इंस्टाग्राममध्ये. हवा तर मजबूत हवा सुटली. अरे हवेने मी हलतोय नुसतं इकडून तिकडे. हवेने नुसतं हलतोय मी इकडून तिकडे. एवढी हवा आहे. गेले पे किती पाणी आहे त्याच्यात. पिऊन टाक ना. संपव मग परत ठेवायला नको. संपव ना. साईडला आहे जागा नाही ना याला. चला निघूया आपण आता इथून. भेटूया आता हॉटेलवरती. जरा भेटूया आता हॉटेलवरती. तर आता पळी आता इथे. सो आपण आता आलो आहे रूमवरती आपल्या. आजचा दिवस तर एकदम गच्च गेला. भारी गेला. त्यामुळे उद्याचा दिवस कसा राहतो. उद्याचा दिवस असणार. आपण निघू आता परत चिपळूणला. इथेच संपत नाही आपली ट्रिप. अरे ट्रिप आपली इथेच संपत नाही. उद्या चालल्यानं चिपळूण. त्याचं असं जरा काय बघू आता. ती वाली तिकडचा किस्सा. इकडचा किस्सा झाला आता तिकडचा किस्सा. बाकी आजचा अजय कसा होता. अरे वारे बीच. कडक काय तुझा एक्सपिरियन्स. जे बघून एवढा आलेला आपण. जरा 2 मिनटं. ऍक्टरचं नाव काय. स्वप्नील जोशी. स्वप्नील जोशी जे बोलला आहे ते खरं बोललं आहे. तेच तर बघून आलो होतो. तीच रील बघून तर आलो होतो एवढं की बाई आत्ता जायचं आहे गणपतीपुळे. आता नुसता मी चिपळूण राईड करणार होतो. दरवर्षी करतो गणपतीमध्ये. मी नाही
काय करणार? गेलोच पाहिजे अरे वारे बीच, ते जे रील मध्ये गाणी लागलं बघा ते सगळं आपण बनलं. मित्रांनो, पहिले आमचं ठरलेलं ही राईड, त्याच्यानंतर मग ही कॅन्सल झालं, त्याच्यानंतर ॲड झालं ह्या राईडमध्ये ॲड झालं की पुणे पण करायचं. पुणेची लोक नाही आली, मग ते पण कॅन्सल झालं. तर परत माझ्या डोक्यात पेटली लाईट की आपण पुढे जाऊन येऊ, पण ते पण कॅन्सल. पुढे कुठे? मालवणला. मालवण नाही बाबा, आता नाही जमलं मालवणला. पण ते जरा खूप अतिच झालं असतं. म्हणजे आमच्याकडे 5च दिवस होते, 5 दिवसात आम्हाला कुठे म्हणजे असं कसं स्लो करायला पाहिजे, म्हणजे असं Atleast खूप नाही करायला पाहिजे. 8-10 दिवस पाहिजे का? 8-10 दिवस पाहिजे. एक्सप्लोर करायला पाहिजे कोकण पट्टा. कारण खूप गोष्टी आहेत बघण्यासारख्या, त्या बघायला पाहिजेत. जसं की इथे आहेत आरेवारे बीच, गणपतीपुळे. आरेवारे बीच तुम्ही बघितलाच असेल, आम्ही कसा बघितलाय. अरे थोडं अजून लवकर गेलो असतो तर काय लवकर जायला पाहिजे. पण हे जे आहे ना लॅपटॉप, नुसतं लॉग इन वर्क फ्रॉम एनीवेअर, होम नाही आता एनीवेअर झाले त्याचं. काय म्हणायचं त्या माणसाला. दिवसभर राहिलो बसून रूममध्ये, पण मिळालं. थोडा वेळ शनी मिळालं का वाईट नव्हतं. तर चला आता भेटूया सकाळी. तयारी करून किती वाजता निघायचं? 11-12 किती वाजता निघायचं? चेकआउट काय विचारलंच नाही त्या खाली जाऊन मी. खाली जाऊन विचारलं पाहिजे. 11-12 वाजता निघू, तेव्हा भेटू आपण. आता तर आराम करून झोपू. सगळ्या बॅगा बघायच्या. पसारा सगळा एक झालाय, पसारा. तिथे कपडे पडले, तिथे जॅकेट विकेट पडले, असंच सगळं.